नमस्कार. मी रविराज मोरे. आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा इंडिया न्यूजमध्ये स्वागत आहे. आपण आज अकोलखेड ते धारूळ या कच्च्या रस्त्यावर जो शेत रस्ता आहे, पानन शेत रस्ता आहे, मातोश्री पानन शेत रस्ता आहे. हा शेत रस्ता मंजूर झालेला आहे. याचं टेंडरसुद्धा निघालेलं होतं, परंतु काही टेक्निकल अडचणीमुळे व विद्यमान आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या मार्गदर्शनामुळे हा रस्ता थांबवण्यात आलेला आहे. अधिकाऱ्यांचं असं काही आम्हाला माहिती मिळाली अधिकाऱ्यांकडून की 22 लाख रुपयात हा रस्ता होणे शक्य नव्हता, दर्जेदार होणे शक्य नसल्यामुळे या रस्त्याचा जो एस्टिमेट आहे तो एस्टिमेट वाढवण्यासाठी पुन्हा मंत्रालयात त्याचा फॉलोअप घेण्यात येत आहे. 40 लाख रुपयापर्यंत या रस्त्याचं एस्टिमेट आहे आणि 40 लाख रुपये आता पुन्हा रिसँक्शनिंग होण्यासाठी किती वेळ लागेल, किती वर्ष लागतील, किती महिने लागतील, तर तुम्ही बघू शकता. या रस्त्याची जी परिस्थिती आहे सध्या, हे सर्व शेतकरी माझ्यासोबत आहेत, माझ्या मागे. या सर्व शेतकऱ्यांची शेती या रस्त्यावर आहे. तसेच एक ताई आहेत, ह्या चालत या आपल्या धारूळ या गावात जातात, या रस्त्याने अपडाऊन करतात, जाण्यानं करतात. ग्रामीण रुग्णालय असो, काही तहसीलची कामं असो, त्यांना अकोटला रोज यावं लागते छोट्या छोट्या कामासाठी. तर पाय फसत आज गुडघ्यापर्यंत पाय फसलेले आहेत माझे, बघा. तर आज या ठिकाणी आम्ही कव्हरेज करतो आहे इतक्या कठीण परिस्थितीत. तर एक आर्मी पर्सन आहेत, 17 वर्षे त्यांनी सेवा केलेली आहे देशाची, बॉर्डरवर सेवा केलेली आहे. त्यांनीसुद्धा हे अपेक्षित केलं नसेल की रिटायरमेंट नंतर आपली ही त्याच्यापेक्षा कठीण परिस्थिती जीवन जगताना ह्या गोष्टीचा फेस करावं लागतील. तर आपण बघूया त्यांच्या प्रतिक्रिया घेऊया रस्त्याबाबतीत. त्यांच्या संवेदना व्यक्त करतात ते. बोला. नमस्कार. मी माजी सैनिक शंभूदेव तिडके. मी 17 वर्ष मराठा बटालियनमध्ये नोकरी करून वापस आलो. तेव्हा मी वापस आलेल्या पैशाचं इथं शेत घेतलं 5 वर्ष अगोदर. तर तेव्हा हे रस्ता तेव्हा शेत घेताना म्हणे की हा रस्ता सँक्शन आहे म्हणून मी शेत घेतलं. मात्र आताची ही जी व्यवस्था पाहिली, जे म्हणजे डेंजर परिस्थिती आहे आम्हाला शेताला जायला. जे मजूर पण येतात, त्या मजूर आम्हाला यायलाच 2 घंटे लागतात. तर आम्ही शेतामध्ये काम करावं कसं? आणि देश सेवानंतर जर मला जर अशी परिस्थिती जर आठवली, तर मग मी काय करायचं? म्हणजे माझ्या शेतामध्ये मी कसं काम करावं? म्हणजे मला नाही समजत बा की कोणत्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगू की हे शेत म्हणजे जे रस्ता आलेला सँक्शन असून सुद्धा जर हे आपलं सरकार जे कोणी असेल ते बांधत नाहीत, तर त्याच्यापेक्षा दयनीय परिस्थिती कुठंच नाही. म्हणजे हे एक तुम्ही बिहारपेक्षा मागं आम्हाला ढकलल्याच्या परिस्थितीमध्ये आम्ही आहोत. मी बिहारचे रस्ते पाहिले. बिहारचे रस्ते आपल्यापेक्षा चांगले होऊन म्हणजे त्यांच्या प्रत्येक शेतामध्ये रस्ता आहे. आणि मी तेच ॲक्सेप्ट केलं की माझं शेत मी जेव्हा घेईल तेव्हा शेतामध्ये रस्ता असेल, मला मजुरीचं काही प्रॉब्लेम नाही होणार. या शेतामध्ये फवारणी या काही दुसरे इतर कामं असतात शेतामध्ये, माल आणणे या खत नेणे. ही एवढी मला मजबुरी येईल. मला पहिले म्हणजे असं काही माहिती नव्हतं. मात्र हे आता समजलं की हे रस्ते असे डेंजर आहेत. आणि आम्हाला समोर अशा अडचणी येऊ राहिल्या किंवा स्वतःला जर आम्हाला पाणी प्यायचं झालं तर पाणी ह्या इकडं रोडवर यावं लागते. तर मग आम्ही कसं न्यावं? बॉर्डरपेक्षा ही खतरनाक परिस्थिती माझ्या समोर आली ही. तर मग आम्ही करायचं काय? हे सरकारनं आमचं एवढे शेतकरी आहेत, हे माझे म्हणजे शेजारी पाजारी आहेत सगळे. यांनी मला म्हणले की मेजर हे असं कसं होतं? म्हणलं अशी परिस्थिती तर काश्मीरमध्ये पण नाही. तेव्हा काश्मीरमध्ये आम्ही होतो त्यावेळेस असे रस्ते काश्मीरलाही नव्हते. तर हे रस्ते थोडेसे सरकारनं आमच्या म्हणण्यावर थोडंसं ध्यान द्यावं आणि हे रस्ता आम्हाला सुधरून द्यावं. ते एस्टिमेट ते 22 लाखाचं 24 लाखाचं जे असेल ते तुमच्यापाशी ठेवा. मात्र आम्हाला हे रस्ता मंजूर म्हणजे लवकरात लवकर बनवून द्यावं. कारण की आम्ही जे हे केळी लावली शेतामध्ये, ती केळी कशी न्यावं? आम्ही काय डोक्यावर न्यावं केळी? दुसरे मजूर ट्रॅक्टर लावा तर 2-2 ट्रॅक्टर फसतात. मग ते आम्ही लावावं कशी? ते हे सरकारनं आमची जी छोटीशी एक ह्या रिक्वेस्ट किंवा आम्हाला हे रस्ता मंजूर करून द्यावा. मंजूर झालेलाच आहे आणि तो आम्हाला बनवून द्यावा. बाकी आम्हाला ह्याच्यापेक्षा व्यतिरिक्त आम्हाला काही सरकारची अपेक्षा नाही. आम्ही जे सैनिक तिकडे राहिलो आणि ते आम्हाला जर अशी परिस्थिती आली तर आम्ही तिथंच राहिलेलो बरं होतो. इकडे येऊन जर अशी परिस्थिती म्हणली असतं, ती आर्मीमधलीच परिस्थिती एकदम चांगली होती. त्याच्यामुळं सरकारशी माझं निवेदन आहे की सरकारनं हे रस्ता लवकरात लवकर, जितक्या लवकर होईल तितक्या लवकर हे करून द्यावा. बघा,
अतिशय चांगल्या प्रकारचे विचार यांचे आहेत. रिटायरमेंट झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला, आर्मी पर्सनला असं वाटते, की आपण घरी गेलो पाहिजे, आपल्या परिवारात गेलो पाहिजे. आपण 17-18 वर्षापासून बाहेर आहे. अ, अलिप्त आहे परिवाराच्या. पण या व्यक्तीच्या संवेदना इतक्या कठीण आहेत, इतक्या आक्रोश आहे यांचा, की रिटायरमेंट झाल्यानंतर हे असं जीवन जर यांना जगायचं असेल, अशी शेती करायची असेल, तर आलेलं न बरं. बिहारचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. फक्त दिखावा, भाजप सरकार फक्त दिखावा करतोय, की महाराष्ट्र, गुजरात मॉडेल, महाराष्ट्र मॉडेल. पण महाराष्ट्रामध्ये जे अकोट मतदारसंघ आहे, इतका अविकसित आहे. गेल्या 10 वर्ष इतका मागे गेलेला आहे, की आज सँक्शन झालेला रस्ता सुद्धा त्यांनी स्टॉप केलेला आहे. काय निधी वरती केला, आमदार साहेबांची काय याच्यामध्ये स्टंटबाजी आहे, हे आता देवाला देवच जाणे. बघूया आपण याच्या पुढील प्रतिक्रिया.